Good morning, student. Let's start. 2.1 Cherry tree means cherryचं झाड. Cherry tree is a poem of struggle against adverse condition. It inspires one to fight against even those who deliberated try to destroy one's effort to achieve one's dream. The struggle, thought long, in the end will be bear fruit and bring great joy. Cherry tree is written by Ruskin Bond. Ruskin Bond, born in कसौली. रस्किन बॉन्ड यांचा जन्म कसौलीमध्ये झालेला होता. इन हिमाचल प्रदेश. इन 1934. रस्किन बॉन्ड यांचा जन्म 1934 मध्ये हिमाचल प्रदेशातील कसौली या गावी झालेला होता. रस्किन बॉन्ड हॅज रिटन 100 ऑफ शॉर्ट स्टोरीज, essays, novellas and more than 30 books for children. रस्किन बॉन्ड यांनी has written hundreds of short stories. Short stories means लघुकथा. Essay means निबंध. Novellas means छोटी कादंबरी. And more than 30 books of children. आणि 30पेक्षा अधिक पुस्तकं त्यांनी लहान मुलांसाठी लिहिलेली होती. His first novel, The Room on the Roof, written when he was 17, received on John Levella's Rice Memorial Prize in 1957. 1957 मध्ये त्यांची द रूम ऑफ द रूफ ही जी कविता होती तर तिला 17 मध्ये त्यांनी लिहिलेली होती. तर तिला जॉन लॅवेलाज राईस मेमोरियल प्राइज मिळालेलं होतं. ही हॅज पब्लिश्ड 2 volume of autobiography, Scenes from a Writer's Lives and The Lamp is the Light, a collection of essay and episode from his journal. त्यानंतर त्यांनी साधारणतः 2 volume of autobiography 2 आत्मचरित्र लिहिली. त्याच्यापैकी एक होतं स्कीम्स फ्रॉम अ रायटर्स लाईफ अँड द सेकंड द लॅम्प इज लाईट. In 1902 he received the साहित्य अकादमी अवॉर्ड फ्रॉम इंग्लिश रायटिंग इन इंडिया. 1992 मध्ये साहित्य अकादमीचा त्यांना पुरस्कार मिळाला. ही वॉज अवॉर्डेड द पद्मश्री इन 1999. त्यांना 1999 मध्ये पद्मश्री अवॉर्डने सन्मानित केलं गेलं. रस्किन बॉन्ड लाईव्स विथ हिज अडॉप्टेड फॅमिली इन द मैसूर, उत्तराखंड. रस्किन बॉन्ड यांना ॲडॉप्टेड केलेलं होतं मैसूर, उत्तराखंडमधील म्हैसूर येथे. द पोएम चेरी ट्री इज अबाउट द पोएटस ecstasy over 3 witches he planted which took 8 years to grow. त्यांनी लावलेलं जे चेरीचं झाड होतं तर ते चेरीचं झाड उगवण्यासाठी साधारणतः 8 वर्ष लागले. ही इज एक्सपिरियन्स हिज वंडर ॲट द ways to nature and how the cherry blossom are fragile and quiet to feel. The trees gives him immense joy. He has can be seen the stars and the blue sky through dappled green trees. त्यांनी 8 वर्षापूर्वी जे चेरीचं झाड लावलेलं होतं तर ते चेरीचं झाड लेखकाने जेव्हा लावलंय आणि लेखक जेव्हा बाहेर गेलेले आहेत आल्यानंतर त्यांनी ते चेरीचं झाड जेव्हा पाहिलं आणि ते चेरीचं झाड लेखक लावतोय आणि लेखक नंतर विसरून जातोय, परंतु लेखकाचं दुर्लक्ष त्याच्याकडे होतंय. तरीही ते वाढतं आणि कशा पद्धतीने ते वाढलं याचं वर्णन कवीने या कवितेमध्ये केलेलं आहे. सी द पोएम चेरी ट्री. See the first stanza. 8 years I have passed since I placed my cherry seed in the grass. कवितेच्या सुरुवातीलाच ती 8 सुरुवात होते. तीच 8 वर्षापूर्वी कवीने एक चेरीचं बी त्या गवतात लावलेलं होतं. Must have a trees of my own, I said. स्वतःच एक चेरीचे झाड असावे असं कवीला वाटतंय. And watered it once and went to bed.
बी पेरल्यानंतर तो मातीला एकदा पाणी घालतो आणि त्याबद्दल विसरून जातो. फॉरगॉट विसरणे. अँड वॉटर्ड इट वन्स अँड वेंट टू बेड अँड फॉरगॉट. बट चेरी हॅव अ वे ऑफ ग्रोईंग दो नो वन्स कॅरिंग व्हेरी मच ऑर नोईंग. बी पेरल्यानंतर तो मातीला एकदा पाणी घालतो आणि कवी त्यानंतर त्याच्याबद्दल विसरून जातो. And suddenly, that summer near the end of May, I found a tree had come to stay. दुर्लक्ष होऊनही चेरीचं ते रोपटं मात्र रुजतं, टिकून राहतं आणि उन्हाळ्यात पाणी नसतानाही ते जे चेरीचं ट्री लावलेलं आहे, झाड लावलेलं आहे, उन्हाळ्याच्या अखेरीलाही जे बी पेरलेल्याची जागी उंची रानटी गवतामध्ये इवलंसं चेरीचं रोप उगवलेलं कवीला आढळतं. I found a tree had come to stay. It was very small, 5 months child, loosed in the tall grass, running wild. त्या उंच उंच गवतामध्ये कवीला ते लावलेलं बी जे आहे चेरीचं बी, तर त्याचं झाड उगवलेलं दिसलं. आणि हे जे झाड आहे रोपटे उगवलेलं कवीला आढळतं. आणि हे जे लावलेलं झाड आहे ते कशा पद्धतीने वाढतंय किंवा त्याला कुठल्या पद्धतीने अडथळे आले. Goats are 8 leaves and the grass cutter scythe slit. Scythe, a tool with a long curved blade at right angle to the long blade handle used in a cut long grass and grain. ग्रास कटर जो असतो किंवा माळी जो असतो त्या माळ्याकडनं ते जे झाड आहे ना, कुणाबद्दल त्याला माहिती होतं किंवा कवीने कुणाला ते सांगितलेलं नव्हतं, पण कोणी त्याची काळजीही घेतलेली नव्हती. आणि तरीही त्या खूप साऱ्या वाढलेल्या गवतामध्ये ते लावलेलं जे चेरीचं रोपटं आहे तर ते साधारणतः 5 months चाइल्ड 5 महिन्यांचं झालेलं होतं. गोट्स आर एट द लीव्ज. जे काही त्याचे पानं होतं तर शेळ्यांनी त्याचं काय केलेली होती. गोट्स शेळींनी त्याचं काय केलेलं होते, पानं खाल्लेली होती. द ग्रास कटर साईथ स्प्लाइट हिज अ पार्ट ऑफ द मूनलाईट ब्लाइट. गवत कापाच्या कोयत्याने रोपट्यावर जो माळी आहे तर त्या माळ्याने वार केले होते. आणि साधारणतः की सिवल द स्लेंडर देम इव्हन सो नेक्स्ट स्प्रिंग आय वॉच 3 न्यू shoots grows and the young tree struggle upward thrust its arm in a fresh force last. तरीही गवत कापाच्या कोयत्याने ते जे झाड होतं ते त्याच्याकडून तुटलं गेलं आणि पावसाळ्यात कीड लागून चेरीचे ते बारीक खोड वाळूनही गेलं होतं. द यंग ट्री स्ट्रगल अपवर्ड थर्स्ट इट आर्म्स इन द फ्रेश फ्रान्स लस्ट. ब्लाइट मीन्स रोग, कीड. स्लाइट इट अपार्ट द मान्सून ब्लाइट. त्याला कीड पडलेली होती त्या रोपट्याला. शिवर्ड ड्राईड. ते कसं झालेलं होतं, वाळलेले झालेलं होतं आणि ते वाळून गेलेलं होतं. शिवर्ड द स्लेंडर स्टेम इव्हन सो नेक्स्ट स्प्रिंग आय वॉच 3 न्यू शूट्स ग्रोज द यंग ट्री स्ट्रगल अपवर्ड थ्रस्ट इट आर्म्स इन द फ्रेश fires lust. Thirst, push with force and fires aggressive, आक्रमक. तरी देखील पुढच्या वसंत ऋतूमध्ये ते रोपटे नुकतेच जिवंत राहिले नव्हते तर त्याला 3 कोवळी पाने फुटली होती. नेक्स्ट स्प्रिंग आय वॉच 3 न्यू शूट्स. वसंत ऋतूमध्ये रोपटे नुकतेच जिवंत राहिले नव्हते तर त्याला काय फुटलेली होती, 3 कोवळी पाने फुटलेली कवीला दिसत आहेत. द यंग ट्री स्ट्रगल अपवर्ड थर्स्ट. उंच झेपवणारे ते रोपटे ऊन, वारा आणि पावसासाठी असुसलेले होते. जणू काही कोणत्याही परिस्थितीत जगण्याचे ते धडपड करत होतं. द यंगेस्ट ट्री स्ट्रगल म्हणजे धडपड, संघर्ष. अपवर्ड थर्स्ट इट्स आर्म इन अ फ्रेश फायरन्स लस्ट. शेवटच्या
जणू काही कोणत्याही परिस्थितीमध्ये जगण्याची ते काय करत होतं, धडपड करत होतं. कारण जेव्हा कवीने ते बी लावलं, त्या बी नंतर एकदा पाणी दिल्यानंतर कवीने ते पाहिलेलंही नाही आणि कवी विसरून जातो. परंतु कवी जेव्हा पुन्हा त्या रोपट्याकडे पाहतो किंवा ते उगवलं की नाही ते पाहतो, तेव्हा कवीला आढळतं की ते जे रोपटं आहे त्याच्याबद्दल कुणाला माहितीही नव्हतं, त्याची कोणी काळजीही घेतलेली नव्हती. तरीही नेक्स्ट स्प्रिंग जेव्हा येतोय, वसंत ऋतू जेव्हा येतोय, तेव्हा कवीला त्या झाडाला एकतर माळ्याकडनं ते कट झालेलं होतं, शेळीने त्याची पानं खाल्लेली होती. तरीही वसंत ऋतूमध्ये जेव्हा झाडांना पालवी फुटते, तेव्हा या चेरीच्या झाडालाही पालवी फुटलेली आणि 3 पानं आलेली कवीला दिसत आहेत.